हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? आय नो सगळे छानच असणार आहेत. मला माहीत आहे थोडंसं उशीर झालेला आहे ही रेसिपी अपलोड करायला यूट्यूबवर, कारण काही कारणास्तव नाही करता आलं मला अपलोड. पण हिअर आय गो. बेटर लेट दॅन नेवर असं म्हणायला हरकत नाही. आता मला माहीत आहे बाजारांमध्ये आंबे शक्यतो नाहीच मिळतील, पण कुठे कुठे मिळतात. पण तरीही मी म्हणेल तुम्हाला ही मँगोपासूनच म्हणजेच आंब्यापासूनच केलं पाहिजे असं काही नाही. आंब्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही फळापासून ही जेली तयार करू शकता. पण आता आपण इथे मँगो जेली बघतोय, जी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते खायला. एस्पेशली किड्सला खूप आवडते. आणि आता शाळा सुरू झालेली आहे, सो डब्यात स्वीट डिश म्हणून जेवणानंतर काही खायला आया हे देतातच. सो तुम्ही आर्टिफिशियल बाहेरची जेली डब्यात देण्यापेक्षा किंवा मुलांनी खाण्यापेक्षा ही घरच्या घरी तुम्ही जेली नक्कीच बनवू शकता. इथे मी 2 आंबे घेतले होते. त्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे. छान 2 आंब्याला मी 1 वाटीभर साखर घातली होती. आता तुमचा आंबा किती गोड आहे त्याच्यावर तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता. थोडीशी चवीसाठी मी याच्यामध्ये मीठही घातलेलं आहे. आपण गोडामध्ये मीठ घालतोच, त्याने चव खूप एनहान्स होते. छान वितळल्यानंतर साखर पूर्ण विरघळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन जिलेटिन पावडर घालणार आहोत. आता मी इथे 1 मोठा चमचा घातली होती सेट करण्यासाठी. हे रूम टेम्परेचरवर 1 अर्ध्या तासात सेट होतं. पण तुम्हाला काही घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्येही 10-15 मिनिटात हे आरामात सेट होतं. खूप सुंदर डिश आहे ही, घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. बाहेरच्या जेलींमध्ये आर्टिफिशियल कलर्स असतात, त्याबरोबर त्याच्यामध्ये टिकण्यासाठी काय काय प्रिझर्वेटिव्स घातलेले असतात. सो आपण घरच्या घरी हे करू शकतो आणि हे फ्रीजमध्ये आरामात 7 ते 8 दिवस टिकतं. सो तुम्हाला एका आठवड्याची निश्चिंती मिळेल जर तुम्ही हे बनवलं. मला माहिती आहे आंबे मिळणं आता थोडंसं पॉसिबल नाही आहे, पण तुम्ही हे कोणत्याही फळासोबत करू शकता. जे फ्रूट तुमच्याकडे अवेलेबल असेल, म्हणजे स्ट्रॉबेरी झाले, द्राक्ष झाले, त्याचा ज्यूस काढून फक्त तुम्हाला बाकीची प्रोसेस करायची आहे. सो ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आणि तुमच्या लहान मुलांना खुश करू शकता. असे छान मोल्ड्समध्ये सेट केलं की ते आणखी छान दिसतं, मुलांना फार अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि त्यांना खायला पण खूप आवडतं आणि ते बघूनच खायची इच्छा होते. सो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.